विमा महाग आहे असं वाटतंय ना? क्लेम मिळायला महिने लागतात याची भीती वाटते. पॉलिसी घेतली तरी सुरक्षिततेचा भरोसा नाही. तर थांबा. मोदी सरकारने विमा क्षेत्रात मोठा गेम चेंजर टाकत सबका बीमा सबकी रक्षा या विमा कायदा सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. 100 वर्ष जुन्या कायद्यांना आता नवं रूप. 100% परकीय गुंतवणूक. पण याचा फायदा नेमका तुम्हाला कसा होणार? चला तर मग जाणून घेऊया या नव्या विमा विधेयकामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळणारे 10 जबरदस्त फायदे. नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहत आहात लेट्स अप मराठी. नवीन विमा विधेयकात या क्षेत्रातील गुंतवणूक आणि खेळते भांडवल वाढवण्यावर मोठा भर देण्यात आला. सरकारने विमा क्षेत्रात 100% थेट परदेशी गुंतवणुकीला म्हणजेच FDIला मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की परदेशी विमा कंपन्या आता भारतात थेट व्यवसाय सुरू करू शकतील. यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढेल आणि कमी प्रीमियमवर चांगल्या विमा योजना सुरू होतील आणि सामान्य लोकांना फायदा होईल. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने विम्यावरील GST 18% 0वर आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर आता 100% परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली. त्यामुळे FDIचा फायदा संपूर्ण क्षेत्राला होईल अशी अपेक्षा आहे. या विधेयकाचा प्राथमिक उद्देश देशात विमा संरक्षण वाढवणे आणि पॉलिसी धारकांना त्यांचे फायदे सुनिश्चित करताना त्यांचे संरक्षण करणे हा आहे. हे नवीन विधेयक सामान्य पॉलिसी धारकांसाठी गेम चेंजर ठरेल असाही दावा केंद्र सरकारने केला आहे. सर्वसामान्यांना कोणते 10 फायदे मिळणार? तर सर्वात आधी पहिला फायदा, परवडणाऱ्या आणि चांगल्या पॉलिसीज. परदेशी कंपन्यांसाठी FDI मर्यादा 100% वाढल्याने भारतीय बाजारपेठेत जागतिक विमा कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढेल. या वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमा कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल, ज्यामुळे स्पर्धात्मकदृष्ट्या परवडणाऱ्या पॉलिसी प्रीमियम मिळतील. सरासरी ग्राहकांना आता जास्त प्रीमियम भरावे लागणार नाहीत आणि परवडणाऱ्या किमतीत चांगल्या कव्हरेजसह पॉलिसी खरेदी करता येतील. दुसरा फायदा, नवीन आणि ॲडव्हान्स ग्लोबल इन्शुरन्स प्लॅन. प्रमुख जागतिक विमा कंपन्या 100% भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त नव्या आणि ॲडव्हान्स ग्लोबल इन्शुरन्स प्लॅन देखील आणतील, ज्यात प्रामुख्याने सायबर विमा, पाळीव प्राणी विमा किंवा तयार केलेल्या सूक्ष्म विमा पॉलिसीसारख्या उत्पादनांचा समावेश असू शकतो, ज्या सध्या बाजारात मर्यादित आहेत. ही नवीन आणि नाविन्यपूर्ण उत्पादने ग्राहकांना उदयोन्मुख जोखमींपासून चांगले संरक्षण प्रदान करतील. तिसरा फायदा, चांगले आणि जलद दाव्यांचा निपटारा. बाजारपेठेतील वाढत्या स्पर्धेमुळे केवळ प्रीमियम कमी होणार नाहीत, तर सेवा गुणवत्तेवरही थेट परिणाम होईल. परदेशी कंपन्या त्यांच्या जागतिक सर्वोत्तम पद्धती आणि नवीन तंत्रज्ञान आणतील, ज्यामुळे दाव्याची प्रक्रिया आणि निपटारा अधिक कार्यक्षम होईल. यामुळे सरासरी पॉलिसीधारकाला त्यांच्या दाव्याची प्रक्रिया होण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही आणि गरज पडल्यास त्यांना शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत देखील मिळेल. चौथा फायदा, ग्राहकांच्या हिताचे अधिक संरक्षण. नवीन कायद्याअंतर्गत विमा नियामक, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला सर्व अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार IRDAI आता SEBI प्रमाणेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा ग्राहकांना फसवणूक करणाऱ्या कंपन्यांकडून अनैतिकरित्या मिळवलेला नफा वसूल करू शकतील. पाचवा फायदा, विम्याचा वापर वाढेल. FDI मर्यादा काढून टाकल्याने विमा कंपन्या Tier 2 आणि Tier 3 शहरांच्या पलीकडे देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागात वेगाने वाढतील. यामुळे भारताच्या लोकसंख्येचा एक महत्त्वाचा भाग, ज्यांनी यापूर्वी विमा उतरवलेली किंवा परवडणाऱ्या किमतीत पॉलिसी खरेदी करण्यास सक्षम होण्यास मदत होईल. सहावा फायदा, सुधारित ग्राहक सेवा आणि पारदर्शकता. आंतरराष्ट्रीय कंपन्या बाजारात प्रवेश करत असताना ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी जागतिक दर्जाची ग्राहक सेवा प्रदान करण्यावर ते अधिकाधिक भर देतात. वाढत्या स्पर्धेमुळे त्यांच्या धोरणाच्या अटी, शर्ती आणि दाव्यांच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आवश्यक असेल. या सुधारणेमुळे ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निराकरण होण्यास मदत होईल आणि त्यांना त्यांच्या धोरणांबद्दल अचूक आणि संपूर्ण माहिती मिळेल.
सातवा फायदा विमा एजंट्सची कार्यक्षमता आणि वर्तन सुधारणे। एक वेळ नोंदणी प्रणाली प्रस्थापित आहे, यामुळे एजंट्सना प्रशासकीय कामांमधून त्यांचा वेळ आणि ऊर्जा थेट ग्राहकांना चांगला सल्ला आणि सेवा प्रदान करण्यावर केंद्रित करता येईल, ज्यामुळे त्यांचे काम जलद होईल। परिणामी पॉलिसीधारकांना आता अधिक ज्ञानी, कार्यक्षम आणि ग्राहक केंद्रित एजंटशी व्यवहार करण्याची संधी मिळेल, जे त्यांना योग्य पॉलिसी निवडण्यास मदत करतील। आठवा फायदा LICला ग्राहकांच्या हितासाठी अधिक स्वातंत्र्य। देशातील सर्वात मोठी आणि सर्वात विश्वासार्ह कंपनी असलेली LICला आता नवीन क्षेत्रीय कार्यालय उघडण्यासाठी किंवा ऑपरेशनल निर्णय घेण्यासाठी सरकारच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही। हे ऑपरेशनल स्वातंत्र्य LICला खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यास आणि बाजाराच्या गरजांनुसार जलद निर्णय घेण्यास मदत करेल। LICच्या सुधारित आणि जलद सेवेचा फायदा शेवटी लाखो पॉलिसीधारकांनाच होईल। नववा फायदा विमा कंपन्यांची आर्थिक ताकद। 100% थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी मिळाल्याने परदेशी कंपन्या भारतात लक्षणीय भांडवल आणू शकतील, ज्यामुळे भारतीय विमा क्षेत्राची आर्थिक स्थिरता आणि ताकद वाढेल। या वाढीव भांडवलामुळे विमा कंपन्या मोठ्या जोखीम कव्हर करू शकतील आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्या दाव्यांचा जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतील। याचा थेट फायदा पॉलिसीधारकांना होईल, त्यांच्या पॉलिसीची सुरक्षा आणि त्यांच्या दाव्यांची भरपाई सुनिश्चित होईल। 10वा फायदा आर्थिक वाढ आणि रोजगाराच्या संधी। वाढत्या परकीय गुंतवणुकीमुळे केवळ विमा क्षेत्रातच नव्हे तर संबंधित क्षेत्रांमध्येही प्रचंड नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील। भांडवलाचा प्रवाह आणि वाढलेले विमा कव्हर देशाच्या आर्थिक स्थिरतेला बळकटी देण्याबरोबरच GDPला चालना देतील। आणि हो, स्वस्त विमा, जागतिक दर्जाच्या पॉलिसीज, जलद क्लेम्स आणि मजबूत आर्थिक सुरक्षा हा कायदा केवळ बदल नाही तर सामान्य माणसासाठी सुरक्षेची नवीन सुरुवात आहे। तुम्हाला काय वाटतंय? हा निर्णय खरंच जनतेसाठी फायद्याचा ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या झटपट अपडेट्ससाठी पाहत रहा लेट्स अप मराठी।